हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय. मी हर्षू आणि हा आहे माझा नवरोबा तुषार. आम्ही दोघांनी मिळून व्लॉग्स करायचे ठरवले आहे. तर त्याची सुरुवात आम्ही अष्टविनायक म्हणजेच बाप्पाच्या आशीर्वादाने करणार आहोत. चला तर मग भेटूया आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये. आज आहे आमच्या अष्टविनायक दर्शनाचा पहिला दिवस. मुंबईपासून महाड पोचायला आम्हाला जवळजवळ 2 तास लागले आणि विकेंड होता, त्यामुळे दर्शनाला लाईन बरीच होती. 1 तासाने आम्हाला बाप्पाचे दर्शन भेटले. गाभाऱ्यात जाऊन बाप्पाला चरणस्पर्श करता आले, त्यामुळे खूप भारी वाटले. वरदविनायक म्हणजेच वर देणारा बाप्पा. बाप्पाची मूर्ती स्वयंभू आहे. नंतर आम्ही थोडी पेटपूजा केली आणि नंतर तिथून आम्ही निघालो पाली बल्लाळेश्वर बाप्पाच्या दर्शनाला. महाड ते पाली पोचायला आम्हाला 1 तास लागला. बाप्पाचे दर्शन खूप छान झाले. प्राचीन कथेनुसार बाळभक्त बल्लाळाच्या भक्तीला प्रसन्न होऊन बाप्पाने शेळीच्या स्वरूपात तिथे वास्तव्य केले आणि भक्ताच्या नावाने हे स्थान बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. नंतर आम्ही महाप्रसाद केला आणि नंतर तिथून निघालो पुण्याला आणि रात्री आम्ही तिकडे स्टे केला. दर्शनाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो लेण्याद्री गिरिजात्मक बाप्पाच्या दर्शनाला. गाडीत थोडे पेट्रोल टाकले आणि आम्हाला पण भूक लागली. लांबूनच लेण्याद्री दिसू लागली. वरती जायला 300 ते 350 पायऱ्या आहेत आणि तिकीट पर पर्सन 25 रुपीज आहे. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने लेण्याद्री पर्वतावर 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती बाप्पाला पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी. म्हणूनच बाप्पाला पार्वतीचा आत्मज पुत्र गिरिजात्मक म्हणतात. वरती पोहोचल्यावर देखील खूप लाईन होती आणि फायनली बाप्पाचे दर्शन झाले. खूपच गोड मूर्ती होती बाप्पाची. नंतर आम्ही तिथून निघालो ओझर विघ्नहर बाप्पाच्या दर्शनाला. लेण्याद्री ते ओझर पोचायला आम्हाला अर्धा तास लागला. कुकडी नदीच्या तीरावर हे प्राचीन मंदिर आहे. विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी बाप्पाने अवतार घेतला. विघ्नासूरने हार मानली आणि बाप्पाला शरण गेला. विघ्नांना दूर करणारा बाप्पा, म्हणूनच या बाप्पाला विघ्नहर म्हटले जाते. आमच्या अष्टविनायक दर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ओझर नंतर आम्ही निघालो रांजणगाव महागणपती बाप्पाच्या दर्शनाला. ओझरवरून रांजणगाव पोचायला आम्हाला 2 तास लागले. जाताना रस्ताभर उसाचे मळे आणि साखरेचे कारखाने होते. मध्ये आम्ही झणझणीत मिसळ खाल्ली आणि नंतर पोहोचलो रांजणगाव महागणपतीला. प्राचीन कथेनुसार भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी येथे गणपतीची पूजा केली होती. नंतर आम्ही निघालो सिद्धटेक सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाला. रांजणगाव ते सिद्धटेक पोचायला आम्हाला 2 तास लागले आणि तिकडे पोचेपर्यंत आम्हाला रात्र देखील झाली होती. प्राचीन कथेनुसार सृष्टीच्या निर्मितीपूर्वी ब्रह्मदेवाने सिद्धी प्राप्त करण्यासाठी येथे गणेशाची तपश्चर्या केली होती आणि भगवान विष्णूने राक्षसाचा वध करण्यापूर्वी येथे सिद्धी मिळवली होती. आम्ही रात्री पोहोचल्यामुळे मंदिर बंद होण्याची वेळ झाली होती, म्हणून आम्हाला दर्शन 5 मिनिटातच भेटले आणि रात्री आम्ही तिथे जेवण केले आणि बाजूलाच मंदिराच्या भक्तिनिवासामध्ये स्टे केला. आज आहे आमच्या अष्टविनायक दर्शनाचा तिसरा दिवस. 26 जानेवारी होती आणि रस्त्याच्या बाजूने शाळेच्या मुलांची परेड जात होती. तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो मोरगाव मयुरेश्वर बाप्पाच्या दर्शनाला. सिद्धटेक ते मोरगाव पोचायला आम्हाला 1.5 तास लागला. प्राचीन कथेनुसार सिंधू नावाच्या असुराचा संहार करण्यासाठी बाप्पाने मोरावर आरूढ होऊन अवतार घेतला, म्हणून त्यांना मयुरेश्वर म्हणतात. मंदिर खूपच सुंदर आणि प्रशस्त होते. नंतर तिथून आम्ही निघालो तेऊर चिंतामणी बाप्पाच्या दर्शनाला आणि हे आमचे साहेब मला दाखवून मिसळ खाताना, कारण माझा होता उपवास. मोरगाव ते तेऊर पोचायला आम्हाला लागला 1.5 तास. प्राचीन कथेनुसार चिंतामणी नावाचे रत्न गणासुराने चोरले. ते गणेशाने गणासुराचा पराभव करून ऋषींना परत मिळवून दिले. ऋषींनी ते गणेशाच्या गळ्यात अर्पण केले. चिंतांना हरणारा बाप्पा, म्हणून याला चिंतामणी असे म्हणतात. चिंतामणी बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. वीकेंड संपला आणि आता बॅक टू वर्क. घरी जाताना आम्ही पुन्हा एकदा महाड वरदविनायक जाऊन आलो, कारण सुरुवात आम्ही महाडपासूनच केली होती आणि अशा प्रकारे आम्ही आमचे अष्टविनायक दर्शन पूर्ण केले. आणि जाताना गुगल मॅपने आम्हाला एवढे फिरवले की 2 तासानंतर आम्ही पोहोचलो लोणावळा खंडाळा घाटात आणि गाडीवर बसून आमची पाठ गेली कामातून. पण तो इव्हनिंगचा जो परतीचा प्रवास होता तो खूपच छान होता आणि फायनली आम्ही पोहोचलो मुंबई.
तर मग तुम्ही जाऊन आलात का अष्टविनायक दर्शनाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका बरं.